होती है कि सर हमारे साथ में है आज। अ, अब आप पूछेंगे कि सर यहाँ पे क्यों है और हमने क्यों सोचा कि सर बच्चों से आके बात करें। बेसिकली मुझे लगता है कि बच्चों को एक्सप्लोर करने के लिए जो इंडियन एजुकेशन सिस्टम है इतना कई बार इनकरेज नहीं करता है। तो व्हेन दे इंटरैक्ट विद पर्सनालिटीज लाइक मिस्टर देवदत्त पटनायक, who's read extensively, उन्होंने इतना लिखा है, इतना पढ़ा है। ये बच्चों को एक तरीके से डायरेक्शन देता है कि जितना डीप डाइव लेके हम लोग चीज़ को एक्सप्लोर करें, उसको समझने की कोशिश करें, उसको पढ़ें, उतनी अपनी समझ तो बढ़ती है। वी बिकम इक्विप्ड टू लाइक प्रॉब्ली गाइड अदर्स आल्सो अराउंड अस। तो लेट्स ट्राई टू एक्सप्लोर। खाली जो बताया जाता है उसको वैसे ही समझ के नहीं बैठना है, उसको और समझने की कोशिश करनी है। ये सर की जिंदगी से ज़्यादा और कोई बेटर इंस्पिरेशन नहीं हो सकती इसके लिए। तो आजच्या विषयाला सुरुवात करत आहोत. त्या विषयी कसा होता आणि हिंदी आणि मराठी बर बर. तर माझं नाम देवदत्त पटनायक है, मेरा नाम देवदत्त पटनायक है और मैं मिथोलॉजी के ऊपर लिखता हूँ। और ये अंग्रेजी शब्द है, इसका अर्थ है आख्यान शास्त्र। तो अगर हिंदी में या मराठी में अनुवाद करें तो आख्यान शास्त्र। और इसके ऊपर ज़्यादा लोग आख्यानों के ऊपर उपन्यास लिखते हैं, लेकिन उसका ॲनालिसिस नाही करत. तर मुलांना कळत नाही की हे रामायणचं व्हॅल्यू काय आहे, महाभारतचं व्हॅल्यू काय आहे. आणि लोक विचारतात की स्कूलमध्ये का हे शिकवत नाही. पण एक प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये. जर मी सांगितलं की मला मराठीचं रामायणचं कोर्स करायचा आहे, तर कुठलं रामायण शिकवायचं त्यांना? लोक सांगतात नाही एकच रामायण आहे. नाही, पण तुळशी रामायण हिंदी रामायण आहे, तो मराठी रामायण नाही आहे. मराठी रामायण भावार्थ रामायण आहे. पण लोकांना विचारा तुम्ही की भावार्थ रामायण ऐकलं का तुम्ही? तर महाराष्ट्राच्या लोकांना सुद्धा माहित नसतो की भावार्थ रामायण असं आहे. आता नॅशनल करिक्युलम मध्ये कुठलं रामायण ठेवायचं मग? हे त्रास होतो लोकांना की तमिळचं रामायण वेगळं, तेलुगू रामायण वेगळं, कन्नड रामायण वेगळं, ओडिशाचं रामायण वेगळं आहे. तर लोकांना माहित नाही की आमच्या देशात विभिन्न प्रकारचे रामायण आहेत आणि एव्हरी स्टेट मध्ये लोक आहेत हू राईट इट डिफरंटली. तसं जर मला कृष्ण भक्तीचं लेक्चर घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आय विल टॉक अबाउट विठोबा, पंढरपूर. पण जर मी उडिसाला गेलो आणि मी सांगितलं पंढरपूर, विठ्ठल, तर त्यांना काहीच कळणार नाही. मी तिथे जगन्नाथ सांगतो. जर मी केरळला गेलो तर केरळामध्ये मी जर विठ्ठल आणि जगन्नाथ सांगितलं, कुणाला काय कळणार नाही. पण ते गुरुवायूर कळेल त्यांना. आंध्र प्रदेशमध्ये गेलो तर तिरुपती ऐकलं मी, तिरुपती जरा फेमस झाले सगळीकडे. बट जर मी आसाममध्ये गेलो तर आसाममध्ये शंकर देवचं कृष्ण भक्ती असतो, तिथे राधाची पूजा करत नाही. विठ्ठल मध्ये रखुमाई आहे, राधा नाही आहे. आता हे कसं मुलांना सांगवायचं? हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड. मी 2 मिनिटात जे सांगितलं कसं मी एक्सप्लेन करू? आणि लोक सांगतात की हमारा कल्चर पढ़ाते नहीं. हमारा कल्चर विभिन्न वाद के ऊपर बेस्ड है. हर प्रांत में, हर जगह में, हर अलग अलग भाषा होती है. फक्त हे हिंदी हिंदी नाही, हे मराठी सुद्धा आहे, गुजराती सुद्धा आहे, तमिळ, तेलुगू. सो एव्हरी लँग्वेजचं कल्चर जे विभिन्न वाद आहे. तर मी जेव्हा लोकांना लेक्चर देतो, मी आय ट्राय टू एक्सपोज देम की बघा भारतात किती वेगवेगळ्या प्रकारच्या रामायण आहे, कृष्ण कथा आहेत, भागवत कथा आहे, महाभारत कथा आहे. तर कथा इज इम्पॉर्टंट, पण यांचं रूप किती वेगवेगळं आहे. आणि त्या सगळ्यांमध्ये एक वेदिक थॉट आहे आणि तो वेदिक थॉट इंटरनॅशनल थॉटतून कसं वेगळं आहे. तर हे जरा अवघड आहे. पण मी आय ट्राय टू मेक इट सिम्पल. कसं सिम्पल करून, म्हणून मला स्कूलमध्ये बोलवतात की मराठीमध्ये माझी खूप पुस्तकं आहेत पॉप्युलर प्रकाशनचं. पण आम्ही बघतो की त्रास असतो, लोकांना कळत नाही की कसं समजायचं लोकांना, गीता कसं समजायचं. त्यांना ज्ञानेश्वरी माहित नाही. नॉर्थ इंडियामध्ये गेलं आणि तुम्ही सांगितलं की ज्ञानेश्वरी पुस्तक, हिंदी बेल्टमध्ये कुणाला माहित नाही. साऊथला गेलं तर त्यांना माहित नाही. पण महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं ज्ञानेश्वरी, तर इमिजिएटली लोकांना कळतो की हा आम्हाला माहित आहे. वाचलं नाहीये पण वी नो की असं आहे, एक पुस्तक आहे. तर दॅट इज व्हॉट आय डू. मी एकदा लेक्चर दिलं होतं एक मराठी ऑर्गनायझेशन मध्ये, तर माझ्याकडे पसायदान होता आणि आय वॉज ट्रान्सलेटिंग एव्हरी लाईन. तर लोक बोलत होते की आम्हाला माहित आहे, पण आम्ही केव्हा असं अनालिसिस केलं नाही एक एक लाईनचं.
तर 2 तास लागले तेच फक्त एक पसायदान मराठी ऑडियन्स मध्ये सुद्धा लोकांना माहित नव्हतं. सो आय लाईक टू डू दिस, आय एन्जॉय दिस बिकॉज आय फील हे आमचं कल्चर, हे कल्चर म्हणजे हेच, अजून काय कल्चर नाही, कल्चर मध्ये हेच. अनुवाद करा, एक्सप्लेन करा, अनालाइज करा, प्रेझेंट करा लोकांना. आणि मुलांना होपफुली ते प्राईड असेल ना, हे फॉल्स प्राईड नसतो, म्हणजे काहीतरी स्ट्रॉंग रिअल प्राईड असतो. तर तुमचे वेगवेगळे पुस्तकं आहेत हिंदू राष्ट्रांमध्ये, कुठलं असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स दिलेलं आहे की हिंदू धर्म किंवा असं जे म्हणतो आपण अशा विषयीचे काही स्टोरी बेस कुठलं पुस्तक आहे जे प्रेफर केलं पाहिजे? तर मी आख्यानवर लिहितो, मी धर्मशब्द वापरत नाही, तो राजनीतीसाठी. हा सरस्वतीचं दुनिया आहे, तो राजनीतीचं दुनिया. सरस्वती मला आवडते. अं, आख्यानमध्ये मी सगळं आख्यानवर लिहितो, रामायण महाभारत. माझे 50 पुस्तक आहेत, मराठीमध्ये 20 अनुवाद केले. तर तुम्ही चूज करा. माझी गीता आहे ते सिलेक्ट करा. तुम्हाला आख्यान पाहिजे तर रामायण आहे, महाभारत आहे, 7 सिक्रेट्स ऑफ शिवा, विष्णू. मी पाठवू शकतो तुम्हाला. फक्त माझं नाव गुगल करून पॉप्युलर प्रकाशन बघा, मग मराठीमध्ये सगळं ते नाव येणार. माझ्याकडे आता लक्ष नाही, पण 7 रहस्य, विष्णूचे 7 रहस्य, शिवाचे 7 रहस्य, लक्ष्मीचं देवीचं 7 रहस्य, मग माझी गीता, हनुमान चालीसा, हे सगळे मराठीमध्ये. सर महाराष्ट्र जी. मराठी स्कूल हो गया, जो जो प्रार्थना है जो हर स्कूल में पढ़ाया जाता है, इंग्लिश स्कूल में उतना नहीं है। ये प्रयोग जैसे आपने आज कल्चर का लेक्चर दिया है, तो ऐसे इंग्लिश स्कूलों की प्रार्थना हो, मराठी तो बात अलग है, और हिंदी में जो भी प्रार्थना रहती है वो पढ़ानी चाहिए ऐसा लगता है, क्योंकि इससे कल्चरल और जो भावनिक नाता है वो बात में रूढ़ हो जाती है। हर अलग अलग भाषाएं होती है, कोई भी भाषा चलेगा, विचार भाषा से इम्पोर्टेंट है. अभी जनगण मन कौन सी भाषा है बताइए? हमारा जो नेशनल एंथम है जनगण मन, कौन सी भाषा में लिखी गई? नहीं. तो रविंद्रनाथ टैगोर ने बंगाली मध्ये लिखा, बंगाली सॉन्ग. बट हम सोचते नहीं है इतना, क्योंकि विचार अच्छा है, वहां पे पूरे भारत के बारे में बताया गया है, जनगण मन. तो विचार इज इम्पॉर्टेंट, भाषा इज इम्पॉर्टेंट ऑल्सो. आई थिंक चिल्ड्रन शुड लर्न एज मेनी लैंग्वेजेस एज दे कैन. एक लोकल भाषा होनी चाहिए, एक राष्ट्रीय भाषा होनी चाहिए, एक अंतरराष्ट्रीय भाषा होनी चाहिए. ये थोड़ा तो हर भाषा, जितना भी भाषा सीख सकते हैं वो उतना अच्छा है. केवल एक भाषा को इम्पोर्टेंस देने से फिर हम विभिन्नवाद को त्याग देते हैं. जो तमिल बच्चा, उसके फैमिली में तमिल बोलता है लेकिन वो पूना में रहता है, वो कौन सी भाषा सीखना चाहिए उसको? उसके पेरेंट्स तमिल हैं, वो पूना में रहता है, भारत का नागरिक है और इंटरनेशनल स्कूल में, तो कौन सी भाषा उसे सीखनी चाहिए? आप बोलिए सही जवाब क्या होना चाहिए? और जॉब उसको हांगकांग में मिलने वाला है, तो वहां पे वो भारतीयता भी लेके जाएगा, तमिल घर के जो सभ्यता है वो लेके जाएगा, पूना का संस्कार लेके जाएगा, क्योंकि वो यहाँ पे बढ़ा हुआ है. तो जैसे कृष्ण के, हम कहते हैं ना, कृष्ण की 2 माँ है, यशोदा है, देवकी. वैसे ही भारतीयों की कई माताएं. अभी मैं कौन सी, मेरा नेटिव लैंग्वेज क्या है बताइए? पटनायक. देवदत्त पटनायक. बघा चीफ मिनिस्टर ऑफ ओडिसा कोण? नवीन पटनायक. पण बघा नाईक ऐकलं तर. सो आय एम फ्रॉम ओडिसा. माझे पेरेंट्स इथे आले, मी मराठी बोलतो, इंग्लिश बोलतो, हिंदी बोलतो, ओडिया बोलतो. तर माझं राष्ट्रीय भाषा कुठलं सांगा? कृष्णाला विचारा. हिंदी तुम्हाला वाटतो, मी सांगतो मराठी. मी जास्त मराठी बोलतो, पण ओडिसा. मी ओडिसाला जातो तर मला ओडिया बोलताना मला त्रास होतो. मी मराठी शब्द, म्हणजे तुम्ही माझा इंटरव्ह्यू पहा तर मी मराठी बोलतो त्याच्यामध्ये, हिंदी बोलत नाही, मराठी बोलतो. कारण देर इज अ व्हेरी स्ट्रॉंग सिमिलॅरिटी बिटवीन मराठी अँड ओडिया. पीपल डोंट, व्हेन यू स्पीक यू रिअलाइज की सिमिलॅरिटी खूप आहे भाषामध्ये. बरेचसे लोक मराठी भाषा मराठी बोलतात, गुजराती बोलतात, पण मराठी माणूस गुजराती बोलू शकत. तर शिकायचं आहे ना की वेगवेगळ्या भाषा, एक भाषाला मी कोणाला प्राथमिकता देतो, सगळ्या भाषांमध्ये चांगल्या असतात.
माहित नाही, माझे मित्र आहेत त्यांना माहित नाही, पण मला काय करतो मी लेक्चर देतो तर मला प्रॅक्टिस आता हळूहळू प्रॅक्टिस झाल्या तरी तुम्हाला कळणार की नाही हा मराठी नाही आहे त्याला त्याचं काहीतरी. हिंदी माझं चांगलं नव्हतं पण टीव्ही मध्ये शो केला तर बोलत 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 आता अगदी एक प्रकारचं हिंदी झालं आहे. बंबईया हिंदी नाही आहे, तो नॉर्थ इंडियन हिंदी आहे. पण मी एक भाषाला प्राथमिकता देत नाही. आय विश आय कुड स्पीक तामिळ. कन्नड जर चेन्नईमध्ये होतो आणि चेन्नईची जर्नलिस्ट होतो आणि तिथे असं बसले तर मी सांग नाही तामिळ नाही मालूम आहे तर त्यांना वाईट वाटेल ना की काय चेन्नईमध्ये येतो आणि चेन्नईचा भाषा माहित नाही, तमिळ माहित नाही, तुलू माहित नाही, कन्नडा माहित नाही. आपण मराठी किंवा इतर भाषेमध्ये कोणत्या भाषेमध्ये जे कन्वर्ट करून मुलांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करतात त्यामध्ये तुमचा बेस काय आहे? मी चिंतन करतो. तर कसं जेवण करताना आई कसं करते ती भाजी सगळं मिक्स करून 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 अगदी असं करून मग गोष्ट सांगून सांगून तिच्यात तोंडात टाकते. तेच काम मी करतो. पण हे रामायण महाभारत शास्त्रचं आता ऋग्वेद वाचलं तर इट्स व्हेरी डिफिकल्ट. त्यासाठी तुम्ही काय काय वाचला असा माझा प्रश्न आहे. आता 25 वर्ष झाले तर किती पुस्तक सगळ्याच बिब्लिओग्राफी आहे. तर पुस्तक लोकांनी सगळ्या सब्जेक्टवर खूप रिसर्च केले. तर पुन्हा डेक्कन कॉलेजमध्ये गेले किती प्रोफेसर्स आहेत त्यांनी खूप रिसर्च केले पण तो रिसर्च फक्त कॉलेजमध्ये असतो, लायब्ररीमध्ये असतो. ते लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण तो स्कॉलरसाठी लिहितो, पीएचडी स्टुडंट पीएचडी प्रोफेसरसाठी लिहितो, कॉमन पर्सनसाठी लिहित नाही. कारण त्यांना मग काय होतं मग फक्त बी आर चोपडाचं महाभारत फेमस होतं आणि लोकांना माहित नसतं की बी आर चोपडाचं महाभारत मध्ये फक्त 12 पर्व आहेत, 18 पर्व नाही, 6 पर्व नाहीच आहेत. आताच मला एक स्टुडंटने विचारलं की तुमच्या पुस्तकात तुम्ही जन्मजयाचं यज्ञातून सुरुवात का केली, हे ओरिजिनल महाभारत मध्ये नाही आहे. असं तिच्या डोक्यात टीव्हीचं महाभारत ओरिजिनल आहे. माझा ज्या भाचा होता तो एकदा मी असं चित्रकाठी पेंटिंग तुम्हाला ऐकलंय तुम्ही, चित्रकाठी पेंटिंग वॉज व्हेरी फेमस इन कर्नाटका महाराष्ट्र एरिया 200 वर्षाआधी. आता केळकर म्युझियम मध्ये आहे चित्रकाठी पेंटिंग. तर तिथे रामाच्या चित्रामध्ये त्याला मूछी आहे, मुस्टाश आहे. तर मी असं दाखवलं माझ्या बाचाला आणि सांगितलं हा राम आहे. तर नाही टीव्ही के राम में मुच्छी नाही आहे. त्याला वाटतं की टीव्हीचा रामच राम आहे. पण मी चित्रकाठीचं पेंटिंग 200 वर्षाच्या आधी पेंटिंग दाखवला तर त्याला तर मी सांगितलं की नाही नाही वेगवेगळ्या प्रकारच्या ओडिसामध्ये रामाला हिरवा रंगाचं स्किन देतात, ग्रीन कलर स्किन होतो. महाराष्ट्रामध्ये, आसाममध्ये, कर्नाटका, तेलुगू, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळामध्ये कृष्णाचे जे रामाचे जे फोटोज असतात ते स्किन कलर इज ग्रीन. नॉर्थ इंडियाला कळणार सुद्धा नाही कारण रामलीलामध्ये नसतो. थायलंडमध्ये वेगळं आहे, कंबोडियामध्ये वेगळं आहे, बर्मामध्ये वेगळं आहे, लाओसमध्ये वेगळं आहे, व्हिएटनाममध्ये वेगळं आहे. पण तिथलं जे रामायण आहे तिथे भक्ती नसतो, तो फक्त वीर रस आहे. श्रृंगार रस नाही आहे, माधुर्य रस नाही आणि भक्ती रस नाही, फक्त वीर रस आहे. तर तो खूप जुनं रामायण आहे ते 700 AD 800 AD. तर एनिवे हे मोठा टॉपिक आहे. शो Sir, your book tells the story of a man who was one of the so while writing mythology and like while telling the stories, you have to walk on eggshells and be cautious how to not hurt anything. No, so you're talking about the pregnant king, and there is a book called Shikhandi. I think मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालं आहे. मराठीमध्ये गर्भवान राजा दॅट इज द बुक. आणि इंग्लिश मध्ये द प्रेग्नेंट, हिंदीमध्ये सुद्धा द प्रेग्नेंट किंग. सो द स्टोरी महाभारत, दिस इज स्टोरी फ्रॉम द महाभारत. सो I don't walk on, I'm sensitive to the audience, but नई बात से लोगों को डर लगता है. जब भी कोई नई बात लोगों को हम बताते हैं तो लोगों को डर लगता है. इसलिए हम बोलते हैं कि विज्ञान भैरव, ये कॉन्सेप्ट है तंत्र में, कि जब भी किसी को ज्ञान दोगे तो उसको डर लगेगा. अच्छा ज्ञान से हमेशा डर लगता है. तो एनीथिंग न्यू अगर आप बताओगे कि एक पुरुष भी गर्भवान हो सकता है, ये विचार भी भयानक है. लेकिन हमारे शास्त्रों में कई है. महाभारत में ये कहानी है कि एक राजा था युवनश्व, जो गलती से यज्ञ का चरु पी लेता है और उसके शरीर से मांधाता नामक राजा का जन्म होता है. तो वो राजा को हम बोल देंगे कि
एक पुरुष योनि से उसका जन्म हुआ है। भगवत गीता में श्री कृष्ण कहें कि मेरे 2 योनि है। इसका अर्थ क्या है? ये रूपक है, इसका मीनिंग क्या है? तो भारत में हमको ऐसे बहुत विचार मिलते हैं। अगर आप मथुरा में जाएंगे तो वहाँ श्री शिव जी का जो शिवलिंग होता है उसे स्त्री रूप दिया जाता है, उसे गोपेश्वर महादेव बोलते हैं, क्योंकि मथुरा में शिव जी भी स्त्री रूप लेते हैं। अब ये कैसे लोगों को समझाएंगे? तो कोणाला की आप रामायण रामायण का ऐसा भी बताते हैं कि और जाकर कथाओं में भी रामायण ये किसी को नहीं पता। अभी देखिए, ये बहुत ही राजनीतिक क्वेश्चन है, तो राजनीति से दूर रहना ही अच्छा है। सरस्वती उनसे भागती है, क्योंकि हमारे राजनीति के जो एक्सपर्ट्स हैं उनको तो सब पता है, तो हमेशा उनको पूछना चाहिए। इतिहासामध्ये छेडखानी केलं जातं ना आपल्यापर्यंत जे फक्त ते पोहोचवतात. तर आता रामायण होतं किंवा महाभारत किंवा इतर कुठल्याही हिंदू नाही म्हणणार पण कुठलेही जो आपले धर्मग्रंथ असतो जे आहे हे रिअलच आहे आपल्यापर्यंत पोहोचण्याची बात आहे ती कशी समजायची? तुम्ही आता जे सांगताय टीव्हीवर किंवा इतर सोशल मीडियावर हेच सत्य आहे हे कसं समजायचं? तुम्ही आईला विचारा की तिचं सासूबाई बरोबर तिची स्टोरी सांगते ते रिअल आहे की फॉल्स आहे. आई सुद्धा खोटं बोलू शकते. आम्हाला कसं कळणार? ती तिचं अनुभव आहे. अनुभव सत्य आहे. अनुभव ती व्यक्त करते. पण सासूबाईला विचारा, सांगते ती खोटे बोलते. तर अनुभव सत्य की प्रमाण सत्य? तुम्ही विचारा. सर खास करून जर आपण खास करून देखा जाए तो जो स्कूल में रहते फर्स्ट टाइम मैंने देखा ऐसे लेक्चर बनता है कल्चर के बारे में. तो आपको क्या लगता है आज बच्चे अपनी बात की कई क्वेश्चन आपको पूछे नहीं, देखिए, ये मैं कौन से स्कूल में पढ़ा था? क्रिश्चियन स्कूल में पढ़ा था, OLPS. मेरे टीचर्स थे मिसेस पेरेरा, मिसेस लोबो, मिसेस फर्नांडिस. उन्होंने मुझे रामायण पढ़ाया. हमारे स्कूल में रामायण के नाटक होते थे. कौन जटायु का रोल करता था, कोई सीता का रोल करता था. बॉयज स्कूल था तो किसी को सीता का रोल नहीं करना. लड़की का रोल किसी को, बॉयज स्कूल में लड़की को ही ड्रेस करना पड़ता है. तो ये हमेशा मैं कहता हूँ लोगों को कि देखो, मैं तो एक क्रिश्चियन स्कूल में पढ़ा था. रामायण मुझे क्रिश्चियन टीचर्स ने पढ़ाए थे. वो अलग भारत था. तो मुझे ये समझ में नहीं आता है कि कौन हर शास्त्र हर स्कूल पढ़ा सकता है और पढ़ाते भी हैं. हमें पता नहीं. अभी जो मेरे टीचर्स थे उन्होंने कभी ऐसे सोचा भी नहीं धर्म ग्रंथ के बारे में. उन्होंने कहा नहीं, रामायण इंडिया का बहुत इंपॉर्टेंट स्टोरी है, सबको सीखना चाहिए. हमने बाइबल की भी स्टोरीज की है, रामायण की स्टोरी. एकलव्य में मैंने एकलव्य का रोल किया था. तो अभी तक मेरे पास वो फोटोज है, मेकअप लगा के. स्कूल में हमने एकलव्य सुना. वो स्कूल का नाम क्या है? आवर लेडी ऑफ परपेचुअल हेल्थ, प्रॉपर मिशनरी स्कूल. बट हमारे यहाँ हम लोग सोचा भी नहीं था उस समय. सर आपको क्या लगता है आज के दौर में साइंस इतना आगे जा रहा है तो माइथोलॉजी हमारा कल्चर है तो साइंटिफिक टेम्परामेंट को क्यों आगे बढ़ाया माइथोलॉजी? देखिए, दिमाग बहुत बड़ा है, सभी टेम्परामेंट उसके अंदर बैठ सकते हैं. घड़ा छोटा नहीं. विज्ञान कभी जिंदगी के बारे में नहीं समझा सकता. साइंस हर चीज का आंसर नहीं दे सकता है. आप अमीर घर में क्यों जन्म लिए? आपको पुरुष का देह क्यों दिया गया? आपका दिल क्यों टूटा? इसका कोई वैज्ञानिक उत्तर नहीं है. उसके लिए अध्यात्म की तरफ ही जाना पड़ेगा. अभी अध्यात्म को व्यक्त करने के लिए हमें माइथोलॉजी की आवश्यकता है और कोई भाषा ही नहीं. माइथोलॉजी यानी कि आख्यान. आख्यान के माध्यम से ही हम अध्यात्म प्रस्तुत करते हैं. अगर विज्ञान सभी प्रॉब्लम्स को सॉल्व करते तो दुनिया में अभी गरीबी नहीं होती. गरीबी है, दर्द है, नेचर क्लाइमेट चेंज है. क्योंकि विज्ञान लोभ को कम नहीं कर सकता. विज्ञान ईर्ष्या को कम नहीं कर सकता. तो विज्ञान को हम बहुत ज्यादा महानता दे रहे हैं. विज्ञान का
कुछ काम है उससे टेक्नोलॉजी बढ़ता है, लेकिन वो मनुष्य को अच्छा नहीं बनाता। उसके लिए आध्यात्म ही चाहिए, और आध्यात्म को समझने के लिए आख्यान चाहिए, जिसे अंग्रेजी में हम माइथोलॉजी। तर मी बहुतेक अकॅडमिक पुस्तक वाचतो, आणि एक लेखक नाही, खूप लेखक आहेत, इंडियन, फॉरेन, इंटरनॅशनल खूप लेखक आहेत, आणि खूप लेखक मी वाचू शकत नाही कारण त्यांनी मराठीमध्ये लिहिलं असेल किंवा, आणि तो सुद्धा अकॅडमिक मराठी इज व्हेरी डिफरंट फ्रॉम रेग्युलर मराठी. तर नॉलेज वेगवेगळ्या सोर्सेसतून असतात. आता युट्यूबमध्ये किती स्कॉलर्स लेक्चर्स देतात, बेंगॉली लेक्चरर्स आहेत, तर सगळ्यांचं मी जास्त तर अकॅडमिक बुक्स वाचतो, पण सगळ्यांचं नाव मला आठवण नाही.